परमेश्वराने एक स्त्रीचं रूप कसं निर्माण केलं हे एकदा काय होतं, प्रभू त्या स्त्रीला तयार करत असतात आणि देवदूत तिथे येतात आणि देवदूत विचारतात, हे प्रभू मी पाहतो आहे तुम्ही किती वेळ झालं हे एक काहीतरी तयार करत आहात. तर प्रभू म्हणतात, मी ही एक अशी शक्ती तयार करत आहे की जी शक्ती की जे असं रूप की जे म्हणजे त्याला सहन करता आलं पाहिजे आणि खूप काही त्याच्यामध्ये शक्ती निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एक वेगळं रूप तयार करत आहे. त्या रूपाला खूप काही जबाबदाऱ्या सांभाळता आल्या पाहिजेत. आपल्या घरामधले सगळे जे नातेवाईक, आपली मुलं बाळं, आणखीन आपले पती, आई वडील, सासू सासरे, सगळ्यांना तिला सांभाळता आलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना तिला फक्त आणि फक्त तिच्या या 2 हातांनीच करायचं आहे. तिच्या या फक्त आणि फक्त 2 हातांनीच करायचं आहे. देवदूत म्हणतात, हे प्रभू मी तिला हात लावून पाहू का? प्रभू म्हणतात, हो, का नाही? देवदूत म्हणतात, प्रभू मी तिला हात लावला पण ती खूप मऊ दिसते, खूप मऊ लागते माझ्या हाताला. हो, ती मऊ आहे, खूप मृदू आहे, परंतु तेवढीच सहनशील पण आहे, सहनशक्ती पण तिच्यामध्ये आहे आणि ती सगळ्यांशी संवाद साधते, सगळ्यांना समजावून घेते आणि सगळ्यांना एकत्र आणते. अशी ती माझी शक्ती आहे. प्रभू मी पाहू का? तिच्या गालावर काहीतरी ओलसर दिसतंय, काहीतरी पाण्यासारखं लागतंय. हां पहा ना, काही हरकत नाही. ते तिचे अश्रू आहेत. ते अश्रू म्हणजे तिचं स्वतःचं शक्तीचं प्रतीक आहे. कारण ती तिच्या अश्रूमध्ये ती रमून गेलेली असते. तिचं एकटेपण, तिचा विश्वास, तिचं दुःख, तिचं शंका निरसन, सगळं काही ते तिच्या अश्रूमधनं ती सहन करत असते. आणि ते तिचं जे मित्रत्वाचं प्रतीक आहे. अशी ही स्त्री आणखीन ती सगळ्यांना पटवून घेणारी आहे आणि ती समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं पुढे आलेली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या धरून ती पुढे येते आणि नुसतं ती पुढे आलेली नाही तर तिने तिचं पूर्ण कुटुंब, तिची फॅमिली तिच्याबरोबर या तिच्या प्रगतीबरोबर पुढे आणलेली आहे. अशी ही स्त्री एक शक्ती आहे, एक शक्ती आहे आणि शक्ती आहे. शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ज्ञान है, जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले, कि प्रश्न चिन्ह तोड़ कर जो उत्तरों को झूम ले. वो शक्ति है, 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 वो शक्ति है. जो आग और बर्फ दोनों साथ लेके चलती
है, जो तीर में बदलती है, जो ढाल में भी ढलती है, जो एक पल में अगली है, जो एक पल में नींद है, जो पत्थरों की स्याही से खींची हुई लकीर है। वो आ गई तो जिद पे तो नदी का रुख भी मोड़ेगी, जो ले लिया है एक बार प्रण वो करके छोड़ेगी, लाख उसके इम्तिहान लेने कोई भी डर न, दर्द की उसे फिक्र न चोट का ही